ऑपरेशन सिंधूरनंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेण्याचे सत्र देशभर सुरू असताना ठाणे शहरातील कळवा भागातून एका पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवण्याच्या संशयावरून एका 27 वर्षाच्या तरुणास अटक करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाले। ठाणे दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई केली। अटक आरोपी ठाण्याच्या कळवा येथे राहणारा असून तो मुंबईतील एका खासगी डिफेन्स टेक्नॉलॉजी कंपनीत कामाला आहे। त्या तरुणाला ठाणे न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। संशयित तरुण पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह यांच्या संपर्कामध्ये असून त्या व्यक्तीने भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पुरवली अशी गोपनीय माहिती दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली होती। त्यानुसार त्याला ताब्यात घेतले। यावेळी केलेल्या चौकशीत सदर व्यक्तीची नोव्हेंबर 2024 मध्ये फेसबुकद्वारे एका पीआय सोबत ओळख झाली होती। तेव्हापासून म्हणजे नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत तो पीआय ओला व्हॉट्सअपद्वारे भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरवित होता असे निष्पन्न झाले। त्यानुसार त्याला आणि त्याच्या संपर्कातील इतर 2 व्यक्ती अशा एकूण तिघांविरोधात दहशतवादी विरोधी पथक पोलीस ठाणे येथे शासकीय गुपिते अधिनियमन 1923 चे कलम 3(1)(ब) 5(अ) सह भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 61(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी संशयित व्यक्तीस अटक करण्यात आली असून दहशतवादी विरोधी पथकाकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे। लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भात प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या 15 दिवसात बैठक आयोजित केली जाईल। राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तातडीने लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून नाव जाहीर करावे तसेच नोटिफिकेशन जारी करावे, अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल असा इशारा कृती समितीच्या वतीने अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते दशरथ पाटील यांनी दिला आहे। लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे तसेच इतर प्रश्नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दशरथ पाटील बोलत होते। बैठकीला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, जे.डी. तांडेल, संतोष केने, गुलाब वजे, नितीन पाटील, डॉ. यशवंत सोरे, शरद म्हात्रे, वासुदेव भोईर, दीपक पाटील, दीपक म्हात्रे, सीमा घरत, संजय घरत आदी यावेळी उपस्थित होते। लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे यासाठी आजवर अनेक आंदोलने केली। त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या नावाचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवलाय, परंतु हा ठराव केंद्रात अजूनही प्रलंबित आहे। विमानतळाचे काम आता पूर्णत्वास आले आहे। कदाचित नोव्हेंबरपासून उड्डाणाला सुरुवात होईल। अशा वेळी दिबाचे नाव या विमानतळाला देणे गरजेचे आहे असे पाटील म्हणाले। केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन कृती समितीच्या वतीने या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे, तरी आजपर्यंत हा प्रश्न केंद्रात प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे। या असंतोषाचा स्फोट होऊ न देता केंद्राने हा प्रश्न त्वरित सोडवावा असे पाटील म्हणाले। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 16 येथील नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे ठाणे शहरासह इतर भागांमध्ये नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते। त्यामुळे विरोधकांनी या विरोधात टीकेची झोड उठवली होती। त्या अनुषंगाने ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांनी मान्सूनपूर्व काळातील प्रभाग क्रमांक 16 येथील नालेसफाईचा पाहणी दौरा आयोजित केला होता। यावेळी श्रीनगर, वारलीपाडा, कैलासनगर, शांतीनगर, ITI सर्कल, जुना गाव, रामनगर आदी परिसरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली। या पाहणी दौऱ्यात जवळपास 80 ते 85% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांनी केला आहे। यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच ठेकेदार यांचा समावेश शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे, विभाग प्रमुख परेश चाळके, माजी नगरसेवक डॉ. जितेंद्र वाघ, समाजसेवक सचिन कांबळे, माजी नगरसेवक श्री शैलेश शिंदे व प्रभागातील इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने या नालेसफाई पाहणी दौऱ्यात उपस्थित होते।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। हरियाणा आणि दिल्लीतून अवैधरित्या आणलेल्या उच्च प्रतीच्या स्कॉच मद्याचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने 3 वेगवेगळ्या छाप्यात जप्त केलाय। या तिघांना अटक करण्यात आले। या कारवाईत 352 सीलबंद बाटल्यांसह 2 वाहने जप्त करण्यात आली। या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 18 लाखापेक्षा अधिक आहे। उल्हासनगर शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला अवैध मद्यसाठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीची खातरजमा करून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उल्हासनगर कॅम्प 1 येथील डायमंड हॉलिडेज येथील दुकान क्रमांक 47 येथे काल धाड टाकली। या धाडीत अरुणकुमार रामचंद्र पोपटवाने याच्याकडे परराज्यातून विनापरवाना आणलेला स्कॉच या मद्याचा साठा आढळून आला। पथकाकडून पोपटाने या ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोपटाने याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी असाच मद्यसाठा आणखीन एका ठिकाणी असल्याची माहिती दिली। या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसरी धाड उल्हासनगर येथील मधुबन चौकाजवळील मनवानी मेन्शनच्या पंप हाऊसवर टाकली। या ठिकाणी सूरज श्री कौशल शुक्ल यांच्याकडे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला स्कॉच मद्याचा साठा सापडला। त्यानंतर अंबरनाथमधील आणि गावातील अक्षय लॉज जवळील एका पक्क्या घरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिसरी धाड टाकली। या ठिकाणी दीपक कुमार ननकाने याच्याकडेही अवैध स्कॉच आढळून आला आहे। या तिन्ही ठिकाणाहून जप्त केलेल्या 352 बाटल्यांमध्ये नामांकित कंपनीच्या स्कॉच मद्याचा समावेश आहे। या कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालात 2 वाहनांचाही समावेश आहे। हा सर्व नामांकित दारूचा साठा दिल्ली आणि हरियाणातून बेकायदेशीररित्या उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे आणण्यात आला होता। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत 15 दिवस राबविण्यात येणाऱ्या विकसित कृषी संकल्प अभियानाचे उद्घाटन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर शैलेश इंगोले, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र ठाणे डॉक्टर सुरेश जगदाळे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे विषयक तज्ज्ञ डॉक्टर सलील हंडे, डॉक्टर मयूर घोळे, डॉक्टर संग्राम चव्हाण, डॉक्टर संजय कदम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, जिल्हा उपाधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, तहसीलदार रेवण लोंबे तसेच तहसीलदार सचिन चौधरी व अन्य कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ होण्यासाठी शेतकऱ्यांसाठी बनवलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले। विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत दिनांक 29 मे ते दिनांक 12 जून 2025 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या 90 गावांमध्ये मुरबाड, कल्याण, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ तालुक्यातील दररोज 6 गावांमध्ये शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन भेट घेण्यात येणार आहे। या शेतकऱ्यांना ही माहिती पुस्तिका देण्यात येणार आहे।